हॅलो गाइज, वेलकम बॅक टू द न्यू फ्रेश व्लॉग। एक नवीन सकाळ, एक नवीन सुरुवात। आणि आजचा व्लॉग थोडा जास्त स्पेशल आहे बिकॉज या व्लॉग मध्ये खूप साऱ्या मातीशी जोडणाऱ्या गोष्टी आहेत। कारण का कसं आहे की प्रत्येक माणसाला तुम्हाला माहिती आहे काय गोष्टी गरजेच्या असतात, अन्न, वस्त्र आणि निवारा। त्यातलं अन्न रिलेटेड आपण आज या विषयावरती हा व्लॉग पूर्ण डेडिकेट करणार आहोत। बिकॉज कसं आहे की आपल्या महाराष्ट्रीयन खाण्यामध्ये कोकण असेल, महाराष्ट्र असेल, सगळ्या भागात आपलं प्रामुख्याने खाणं जाणारं कुठलं धान्य आहे तर ते आहे भात म्हणजे भाताची शेती। तर त्या भाताच्या शेती रिलेटेड आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या ठिकाणी भात शेती केली जाते। आणि भात शेती ही पारंपरिक शेती आहे जी आपण खूप वर्षापासून पिढ्यानुपिढ्या चालत आलेली शेती आहे, जी घरोघरी केली जाते या सगळ्या गोष्टींमध्ये। पण आता कसं झालंय की प्रत्येक जण शहराकडे वळतोय, शहरीकरण जास्त होत चाललंय, त्याच्यामुळे आपल्या गावातली माणसं शेत सोडून शहरांकडे जास्त चालली आहेत कामधंद्यासाठी। पण जी आपली भात शेती आहे त्याच्याकडे सगळ्यांनी थोडी पाठ फिरवल्यासारखं आहे। म्हणजे असं नाही की कोणी करत नाही, सगळेजण करतायत, पण तरी थोडा पाठ फिरवल्यासारखा विषय आहे। तर त्याच रिलेटेड ना की आता मी पण, आपली पण भात शेती होती, मी पण शेतामध्ये गेलेलो आहे, त्या गोष्टी एन्जॉय केलेल्या आहेत, पण आता ती शेती बंद झाली। तर त्याच रिलेटेड आपण त्या गोष्टीचा विसर पडलाय। तर आपल्याला आता ह्या काही म्हणजे मला 2-3 दिवसापूर्वी श्रिया कोलकरचा फोन आला की श्रियाने काय केलंय की आपण आता चाललो मारळला, की तिथे एक आपलं भात शेती लावणी, जी लावणी असते ना त्या लावणीचं महोत्सव भरवलाय। तर त्या महोत्सवामध्ये आपल्याला इन्व्हाइट केलंय तिने। तर तिथे जाऊन आपल्याला लावणी करायची आहे, तिथे आता काय काय होणार आहे ते सगळं तुम्हाला दाखवेन। पण हे इम्पॉर्टंट काय आहे ते आपण तिथे शेतात गेल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही। सो आपण तिकडेच जाऊया। आता थोडं आम्ही इथे थांबलो होतो, पण हे बघा ना निसर्ग आपल्या श्रीवर्धनमध्ये तेवढंच आहे, त्याच्यामुळे काय त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही। आणि लावणीचा विषय आहे, तर मग लावणीला तू लावणी वगैरे केलीस की नाही? अशी वाली लावणी कधी केली नाही, पण ती वाली केली। हा ना, पण अशी वाली केली नाही। ह्या पोरांना नुसत्या त्याच लावण्या माहिती ना। आपण आता भातशेती करणार आहोत, त्यामुळे लावणी आपल्या शेतातली आहे। सो चला भरपूर वर्षांनी पुन्हा एकदा एक्सपिरियन्स करू। चला आपण आता पोचलेलो आहोत तिथे। आणि हे बघा श्रिया आपल्यासोबत आहे। हाय श्रिया। हे बघा, हे आहे ते आपलं कोकणातील भात लावणी महोत्सव 2025 ज्यासाठी आपण आलोय। आणि श्रेयाने आपल्याला त्यासाठी इन्व्हाइट केलंय की आम्ही आता येताना पण तेच सांगितलं की बोलो भरपूर वर्षांनी लावणी करू शेतामध्ये जाऊन। सो आहोत सगळे रेडी। चला कुठून जायचंय, चलो। बापरे, हे बघा। हो देवा, आद्या मी तयार झालोय। तयारीत आहेस तू? हे खरंच रे, हे भरपूर दिवसांनी आता असं शेतात, कारण का आमचं पण शेत होतं ग, आम्ही करायचो, पण नंतर मग तिकडे अतकोलला खूप डुकरांचा त्रास वाढला। हा बरोबर बरोबर। तर आपण काय केलंय की कुणाकुणाला इन्व्हाइट केलंय तू? आज सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपली नवीन पिढी, म्हणजे 2 शाळांना बोलवली आपण, 3री ते 5वी पर्यंतची मुलं आहेत। तर त्यांना आजकाल ही शेतीची काहीच माहिती नाही आणि पारंपरिक शेतीची माहिती नाहीये। त्यामुळे शाळेची मुलं आहेत हरिहरेश्वर आणि मारळ। आणि त्यानंतर आजी माझी शेतकरी आहेत, पण त्यांनी काही कारणांमुळे शेती सोडलेली आहे। तर त्यांचे अनुभव आणि त्यांना आलेले आजपर्यंतचे म्हणजे काय प्रॉब्लेम्स आले त्यांना शेती करताना, तर ह्या पण आपण गोष्टी त्यांच्याकडनं जाणून घेऊ। त्यामुळे आजी माझी शेतकरी, काही जुने जाणकार आहेत। माझी 90 वर्षाची आजी आहे। आयुष्यभर तिने शेतीच केली, साधारण 75 वर्ष तिने शेती केली, कारण ती तिच्या वडिलांसोबत तिने आजपर्यंत शेती केली होती, लग्नानंतर पण शेती केली। तर ह्याच शेतात ती राबलेली आहे आणि आज ती पुन्हा आली आहे शेतामध्ये। हे कृष्णा काका आपल्या मारळ गावचे पाटील आहेत। तर ते खूप छान आपल्या इथलं नवस म्हणणार आहेत आणि इथले 5 छान नांगर आहेत प्रॉपर। पण नांगरी बघणं की आपली पारंपरिक पद्धतीने चिखलकी, वायबेर, बेर, नांगरणी कशी होते, तर त्यासाठी आपले नांगर बोलवलेले आहेत। आणि आपल्या इथल्या महिला ज्या पारंपरिक गाणी देखील बोलणार। अरे वा, ते लोकगीतं देखील ते म्हणते। सो एक बेसिक आपल्याला खूप चांगला अनुभव आज मिळणार आहे की जुन्या आठवणी तर ताज्या होतीलच, पण कोकणातली पावसातली जी मजा आहे, जी पारंपरिक आहे, ती आपण आज अनुभवणार आहोत। बघा आपण शेतामध्ये पोचलोय आणि हे बघा
बायका इथे लावणी करायला सुरुवात केली, तिथे नांगरणी चालू आहे आणि चला आज मजा करूया. आमच्याच व्लॉगिंग क्षेत्रामध्ये हरिहरेश्वर मध्ये काम करतो आपला भाऊ, सो आज तो पण आहे इथे. आणि हा बघा श्रेयाजी म्हणत होती ते 90 वर्षाच्या आजी आहेत. 90 वर्षाच्या असल्यापासून आता किती वर्ष ते करत असतील शेती, त्याचा खरंच 75 वर्ष शेती करतात. आणि ही बघा जवळजवळ पूर्ण दाढ आत्ता वेचून झालेली, आपले मूठ रेडी करायचे आहेत. 4 जनरेशन आलेले आहेत. हा ना, तरी सुद्धा आजी. आणि हे बघा हे आत्ताची पोरं आम्ही सोबत आणले, ते बघा चिखलात हालतायत. आम्ही वाता मारायला झालो आजी, आणि आम्ही मजा घ्यायला आलोय. हो, सो हे बघा 1 2 3 4 5 नांगर आहेत, 5 नांगर. आजचा अनुभव आहे ना हा खरंच स्पेशल. काय कारण का लावणी तर आहेच, बट ह्या ज्या जुन्या माणसांकडून काही गोष्टी ऐकायला मिळतील, ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या अनुभवायला मिळतील ना, त्या खूप स्पेशल असणार आहेत. नंबर व्लॉग मध्ये हे बघा फुल आज दोन्ही साईडून 8 झोड व्लॉगिंग करणार आहोत आम्ही. आणि जेवढं काय कव्हर करता येईल ते बघा. तिसरा पण व्लॉगर, हे बघा 3 व्लॉगर्स. येस, हे बघा 3 व्लॉगिंग. हो 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 खरंय, तिघांच्या ब्लॉग मध्ये एक साथ दिसलो पाहिजे असे. पण हे बघा आज हे कम्प्लीट झालंय. आणि आता फक्त नांगरणी वगैरे पण सकाळी 9 वाजल्यापासून चालू आहे, तर ती पण पूर्ण झाली आहे मला वाटतं. आणि आता थोड्याच वेळात मुलं वगैरे आणि आपले गेस्ट आल्याच्या नंतर आपलं सर्व लावणीची सुरुवात आपण आता करणार आहोत. हे बघा इथे आता फोटोशूट चालू आहे, सगळी जण इथे उभे आहेत. आपण पण जरा काहीतरी फोटोज काढून घेऊया. साक्षीवरीच्या कृपाने आणि कालभैरव जोगेश्वरच्या कृपाने या ठिकाणी चतुर्सीमेला बसलेले देव आहेत, त्यांच्या कृपाने या ठिकाणी सेलिब्रेशन होत आहे. लावणी महोत्सव ओमप्रकाश कोलतेकर, श्रेया कोलतेकर यांच्यातर्फे धन्यवाद. हे बघा ना गाणी वगैरे लावली आहेत आणि तिथे आपली चालली आहे लावणी. आणि हे बघा या आहेत आपल्या बैलजोड्या, ज्या 5 बैलजोड्या आहेत लावणीसाठी. जमीन आपली तेवढी लावण्या योग्य बनावी यासाठी आपण नांगरणी करतो. आणि आत्ता कसं आहे माहिती आहे का, आत्ता आपण पॉवर टिलर वगैरे वापरतो, मशीन्स वापरतो हे सगळं करायला, पण बैलजोड्या कमी होत चालल्यात आणि बैलजोड्यांशिवाय लावणीला मजा नाही. सो हे बघा ना काय सजवलेली आहे बैलांना मस्त. श्रेया बोलत होती नांगरतोयस का, पण परत नंतर सांगते हे शर्यतीचे बैल आहेत ना रे. आणि नंतर हो आपल्याला घरी पण जायचं आहे. हे काय थांबणार आहेत ते बघा, बघतायतच तू, ये जवळ तुला दाखवतो. अशाच मूड मध्ये आहेत ते. बापरे, हा जो स्ट्रगल आहे ना, पण ह्या स्ट्रगल मधनं मराठी आपला कोकणी माणूस किंवा महाराष्ट्रात भातशेती जी होते ते ह्याच चिखलात शेतकरी जेव्हा चालतो तेव्हाच आपले तेव्हाच आपलं पोट भरतं. पण आपले पाय जरा जास्त खचतायत. सवय नाही ना. सगळं आता दाढ आपली जी वेचून होते ती वेचून झालेली आहे. आणि आता थोड्याच वेळात एकदा शाळेची मुलं आली ना की लावणी चालू होईल. तर तोपर्यंत हे जे आता जी वेचणी झाली आहे त्याचं सेलिब्रेशन चालू आहे इथे जोरदार. हे बघा कोकणातला माणूस हा समाधानी का असतो त्याचं रिझन हेच आहे की त्याला कसलं माया लोभ याचं काही पडलेलं नसतं, पण तो आपल्याच सुखामध्ये खूप आनंदी असतो. आणि आनंदी असण्यापेक्षा तो समाधानी असतो, म्हणून तो खूप खुश असतो आणि जास्त पण जगतो. त्याचं रिझन हेच आहे. ठेवा खाली झाला मायला ठेवा. काय रे मजा करायची पॅन्टचे पायवर करून पण थोड्या वेळात ते सोडून देतील. सर या नमस्कार. लहानपणी लावणीला ह्यांचं एवढी एक्साइटमेंट असायची नाही, बारीक खेकडी पकडायला आणि मोठी खेकडी पकडायला. काय सांगायचे खरंच रे, आईला सगळं आठवायला लागलं एकदम. पकड
हे बघा बायका नॉनस्टॉप नाचतायत, नॉनस्टॉप नाचतायत. चाली पोरांची लोळायला सुरुवात झाली आहे. पोरं फक्त लोळायला आली आहेत आणि ह्याच गोष्टींमुळे त्यांना कल्चर कळतं. हे बघा रा आईच्या गावात लोळा तिच्या मायला. हे बघा नुसती लोळालोळ झालं, नुसती लोळालोळ. काय रे लोळायला आलात काय? आता सगळीकडे चिखल उडायला लागलंय, मोबाईल वरती, आमच्यावरती. त्याच्यामुळे आता नॉनस्टॉप काही होऊ शकतं. आता आमचा अवतार आमच्या हातात नाहीये. पण शाळेची मुलं आलेत, मजा करतायत, धमाल करतायत. फक्त हा गाणं कॉपीराईट देणार नाही हे एवढं फक्त मला टेन्शन आहे, बाकी काय टेन्शन नाही. आणि हे बघा सगळे जण मस्ती करतायत, धमाल करतायत. बहुतेक रेस आहे, रेस आहे बहुतेक. हे बाबा ना हळू रे बाबा. या बहुतेक सगळ्या बैलांची रेस लागणार आहे ना. आपली पण फक्त आले की धावा. ए पोरांनो, ए चिखल उडवू नका इकडे. पोरं कसल्या मायला. ए अरे बापरे, बघा ही धावडव धावडव. हे बघा ही या कोकणातली लावणी. आईच्या गावात. मला सांग किती वर्षांनी आता आला शेतात? मोजू नाही शकत मी वर्ष. तुमचं पण शेत आहे? नाही आमचं शेत नाही, पण आधी इकडेच होतं, काकांचं शेत होतं. म्हणजे त्यावेळेस शेतात यायचो आणि ती लावणीची जी मजा आहे ना, पण ती लहानपणी घेतलेली मजा होती. बांधावर मस्तपैकी सुकड भाकरी, त्यात यायचा पाऊस. तिथे जवळच एक नदी आहे मारळ मध्ये, तिथे जाऊन मस्तपैकी पोहायची मजा होती एक वेगळी. बांधावर बसून जेवणाची मजा वेगळी होती. चिखलात उड्या मारायचो. नाही खरं बूट असतात त्या फेकण्याची मजा आता आपल्याला इकडे भेटणारच आहे थोड्या वेळात. कारण का हायलाइट केलं ना जे यांनी की सुकट भाकरी जी न्याहारीला असायची सकाळी, भाकरी आणि सुकट, ती जी टेस्ट आहे ना ती कधी मॅचच नाही झाली. ती घरी कधीच मॅच नाही झाली. सुकट भाकरी सोबत शेव चिवडा एक असायचा. हा शेव चिवडा एक असायचा. घरोघरी आपल्या इकडे चिवडा बनतोच कोकणामध्ये. बरोबर बरोबर. तो एक असायचा. ती वेगळी मजा होती आणि ती आज नव्याने आपल्याला पुन्हा एकदा जगता येते आज. हो ते एक जरा रिपीट झालंय सगळं. आणि भावाचं पण युट्यूब चॅनल आहे. युट्यूब चॅनलचं नाव काय? सिद्धांत भुसाणे ब्लॉग. सिद्धांत भुसाणे ब्लॉग्स. तुम्ही नक्की चेकआउट करा. हरिहरेश्वरच्या तुम्हाला खूप साऱ्या सुंदर सुंदर गोष्टी आणि आजूबाजूच्या सुंदर गोष्टी तो तुम्हाला दाखवतो. तुम्ही नक्की चेक करा चॅनल. धन्यवाद. भावी शेतकरी, भावी नागरिक यांना देखील बोलवलेला आहे. हा आदर्श आहे खरोखर. हा मला वाटतं या श्रीवर्धन तालुक्यामध्ये हा पहिला कार्यक्रम असेल किंबहुना रायगड जिल्ह्यात की ज्यांनी मुलांना शेतीची आवड निर्माण व्हावी, बळीराजा खऱ्या अर्थाने निर्माण व्हावा यासाठी त्यांनी संधी दिलेली आहे. त्याबद्दल खूप 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 धन्यवाद. या रे या. हे बघा सगळे आता शाळेतली मुलं आली आहेत. छोटी किलबिल शाळेचे युनिफॉर्म आज खराब करून जाणार आहेत, पण लावणीची मजा घेऊन जाणार आहेत एवढं नक्की. बळीराजा बोलतो, मात्र बळीराजा होण्यासाठी ज्या बळीची जी वंशज आहेत, जी पिढी आहे, पुढे घडणारी पिढी आहे, या पिढीला पहिल्यांदा बळीराजाची जी कामं आहेत, त्याची जी मेहनत आहे आणि बळीराजा आपल्या शेतात काय करतो ही आता नवीन पिढीला माहित नाही. आणि ते माहीत करण्यासाठी त्यांनी हा एवढा मोठा प्रपंच ठेवलाय. खरोखर अतिशय वाखाणण्यासारखा. आणि जस्ट शाळेची मुलं आली आहेत आणि नवीन नवीन युनिफॉर्म घालून आलेत, पण फरक नाही पडत ते खराब होतील का काय होईल, कारण का ते एन्जॉय करतायत. त्यांना आज जर ते शेतात खेळले ना तर उद्या त्यांना आपल्या भात शेतीचं महत्व कळेल. त्यासाठी हा महोत्सव आहे. आणि हे बघा ना, त्यांना कशातच काय फिकीर नाही, ते आपली मजा करतायत. आणि आत्ता इकडे आपण काय करतोय की आत्ता आपण इकडे करतोय पहिलं भूमिपूजन. सो ते तुम्हाला दाखवतो मी आता. हे बघा पोरांची धमाल चालली नुसती. ए बोर्ड लोटाल. हे बघा आत्ता थोड्याच आपल्या बापदेव देवाला इथे नवस बोलला जाईल, पण हे आहेत ग्रुप ग्राम पंचायतीचे उपसरपंच, माजी उपसरपंच, त्याच्यामुळे त्यांच्या हातून ते केलं जाईल. सो बघूया आता. बापदेव महाराज की जय. अरे मजा येते काय? अजून लोळणार ना? आपली लावणी करणार ना?
बोला गणपती बाप्पा. हे एवढा मजबूत आवाज काय खाऊन आला रे? काय काय चायनीज? मायला सकाळी सकाळी चायनीज दिला तुम्ही. मग आता लावणी करायची ना? आवडते का लावणी करायला? ही पहिल्यांदा कोणाकोणाची लावणी आहे? सगळ्यांची पहिलीच आहे. आणि शाळेचे युनिफॉर्म खराब झाले तरी चालतील, लावणी झाली पाहिजे. काय पोरं फुल एक्साइटमेंट मध्ये आहेत आणि त्यांना काहीच कोण थांबवू शकत नाही. त्यांची एक्साइटमेंट लेवल नेक्स्ट लेवल आहे. त्यामुळे आज ते दिवस हा लक्षात ठेवून जातील आणि हा आज लक्षात ठेवलेला दिवस हा त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि पुढच्या त्यांच्या विजनसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. कारण का त्यांना लावणीचं महत्व तर कळेल, पण एकी काय असते, माती किती महत्वाची आहे, देवाची पूजा करतो तशी आपण या मातीची पूजा का करतो याचं महत्व सुद्धा त्यांना कळणार आहे. बघा पटकन लवकर, हे कोण आहे? छाप मिळाली. हे कोण आहे? लवकर लवकर. आपण भात लावणी उत्सवाला आलेलो, तर चिकन आणि भात असं आपण आज एन्जॉय करणार आहोत. पण सगळ्यात पहिलं आपण लावणी करून घ्यायची. मुठं कधी टाकायची? तर आता मुठं टाकण्याचा सगळ्यात धमाल कार्यक्रम जो आहे, मी नुसतं लोळताय रे बघा, आता मुठं टाकायची. आता बघूया काय तुम्ही धमाल करताय. घरी जाऊन आई बाबांनी ओळखायला पाहिजे. हे बघा आता मूठ फेकणीला सुरुवात झाली आहे आणि मूठ फेकणी म्हणजे फक्त आपली आता लावणी खऱ्या अर्थाने चालू झालेली आहे. पोरांनो, पोरं काय ऐकत नाहीये, तो कुणाचंच ऐकत नाहीये. आड झोड सुटली आहेत. ती मूठ घेतली आहेत. मूठ म्हणजे जी भातं आपण वेचतो ती एकत्र करून त्यांची मूठ बांधली जाते, त्याला मूठ म्हणतो आपण. आणि ती मग नंतर एक एक करून 2-2च्या याच्याप्रमाणे पेरली जातात. ती कशी पेरली जातात तेही तुम्हाला सांगतो, पण आधी ही मूठ पेरणी चालू होऊ देत. आता सगळ्यांनी भात पेरायचंय. रेडी आहेत काय? चला मग चालू करा. महादेव. आणि आता आलाय पाऊस पण. हे बघा आकाश पूर्ण भरलं होतं आणि आता फायनली आलाय पाऊस. आणि हे बघा हे आहेत ना, हे दोन बैल, हे दोन्ही बैल नंबरातले बैल आहेत जे आपल्या शर्यतीसाठी वापरले जातात. शर्यतीचे एक नंबर जोड आहे. या एक्सपिरियन्स साठी इकडे आलो होतो. कोकण आपलं असं. हे चिखल तुडवत चालणं आणि ही भातशेती करणं याला सुद्धा नशीब लागतं खरंच. हे बघा आता ही जी आहे ती मूठ उडवणी चालू आहे, जे आद्या करतोय की आपल्याला काही काही अंतरावरती हे मूठ उडवावे लागतात. तो बघा जसा हे बघा हे आता आहेत ना, आता एक ठराविक अंतरावरती आपण हे मूठ उडवतो. असे बघा हे मूठ आपण काही काही अंतरावर ह्यासाठीच उडवतो की आपल्याला लावणी करायला बरं पडतं. आणि ही पोरं बघा आता सगळे मूठ उडवण्यासाठी पुढे पुढे धावतात की ते अंतरावरती आपल्याला बायकांना ती लावणी करता येईल. कसे पण फेकतात हे बघ. आणि तिकडनं बायकांनी आपल्या लावणी चालू केलेली आहे. हे बघा आपल्यासोबत आहेत ओमप्रकाश कोलतरकर, ज्यांनी हा उपक्रम आणि श्रेयानी उपक्रम राबवण्यासाठी हा अट्टास केला होता. पण खरंच वर्थ आहे, कारण का मी पण खूप वर्षांनी केली शेती आणि हे नाहीतर एक्सपिरियन्स करायला नसतं भेटलं. काय झालंय, हा दिवसेंदिवस या शेतीपासून दूर दूर चालले. बरोबर. अशा वेळेला आता काय करायचं, फार वाईट वाटतं. ज्या भूमीनी सगळ्यांना आपल्याला पोचली, बरोबर, आज त्यांची परिस्थिती इतकी विचित्र झालेली आहे की कामगार मिळत नाहीत. सगळे लोक वेगवेगळ्या ठिकाणी निघून चाललेत गाव सोडून. अशा वेळेला ही अतिशय सुंदर सुवर्ण भूमी, ही भूमी मात्र आता ओकी पडते. खरंय. असं बऱ्याचदा वाटतं की ती आसवड हळते. बरोबर. असे त्या भूमीची परिस्थिती झाली. अशा वेळेला माझी मुलगी श्रिया, तिला जास्त करून ह्याची जास्त जाणीव झाली, कारण ती कृषी कन्या आहे. आणि अशा वेळेला तिच्या खरं मनात आलं, ती म्हणाली पप्पा आपण आपल्या पद्धतीने काय प्रयत्न करणार, शासन त्यांच्या लेवलला करेल पण शासनाची माणसं करतीलच असं नाही, मग आपण काहीतरी करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही हा एक नियोजन केलेलं आहे. हा जो प्रपंच मांडलाय त्या माझ्या मुलीने मांडला, तिला काहीतरी दाखवायचं आहे या भागामध्ये. आणि ही भूमी, ह्या भागाला ना, ह्या जमिनीला खलाटी म्हणतात. खलाटी म्हणजे ज्या ठिकाणी भरपूर भात पिकतो त्या भागाला खलाटी म्हटलं जातं. तर ही खलाटी होते. या भूमीमध्ये, ह्या जमिनीमध्ये 2 वेळा पिकं निघतात, कडधान्य उत्तम निघतात. ह्याच्यातलं वैशिष्ट्य असं, या जमिनीमध्ये
मी जवळपास सगळ्या प्रकारची कडधान्य काढलेली आहेत. मी सगळ्या प्रकारची पिकं ह्याच्यामध्ये काढली आणि ही भूमी सगळी पिकं देते, उत्तम पिकं देते. आता मात्र असा प्रकार झालेला आहे की रानडुकरं, माकडं, माणसांचा तुटवडा आणि त्याच्यामुळे आता असं झालं की शेती काय करायची, आपण कसं करणार, आपण असा प्रकार झाला. त्यामुळे लोकांनी सोडून दिली. त्याच्यात आणखी एक कारण असं झालंय, सरकार फुकटच सगळं जर द्यायला लागलंय तर कशाला लोक शेती करतील ना, असा पण एक भाग झाला. तर त्याच्यामुळे हा एक असं झालं की लोक शेती सोडायला लागले. आणि त्यावेळेला गरिबीमध्ये म्हणजे माझ्या वडिलांचे शब्द मला आठवतात की हे शेत लागलं की माझे वडील मला म्हणायचे की आता काही झालं तरी चालेल, मी खिमट भात खाऊन सुद्धा माझ्या कुटुंब वाढवू शकेल, असा प्रकार होता. आणि त्यामुळे ही अतिशय सुजलाम देवा. मी 2006ला रायगड जिल्ह्यामध्ये भातपीक स्पर्धेमध्ये आम्ही पहिले आलो होतो. त्यावेळेला 2006ला त्यावेळेला मी पहिला क्रमांक काढला होता. 124.600 क्विंटलचा माझ्याला उतारा मिळाला होता या जमिनीला आणि आमचा पहिला नंबर आला होता. तर त्यामुळे ही जमीन खूप उत्तम आहे. आणि अशा वेळेला ही जमीन अशी पडून ठेवणं मला पटत नव्हतं. मुलांना बोलवण्यामागचा प्रपंच फार वेगळा आहे की ह्या मुलांना कळू दे, मातीची ओढ लागू दे. आणि म्हणून ही मुलं इथं आता आलेले आहेत, ज्यांना मुलांना सगळी मुभा दिलेली आहे. त्यांना जमेल तसं त्यांनी शेत लावावं. त्यांनी किती माझ्या धान्याचा, माझ्या या रोपांचं नुकसान केलं तरी मला चालणार आहे, पण त्यांना लावू दे, त्यांनी लावायचं आहे. म्हणजे त्यांना त्याच्यावर आपुलकी निर्माण होईल. आणि ह्या बोलवलेल्या आज 70-80 मुलं आलेले आहेत. या 80 मुलांपैकी 8 मुलं भविष्यामध्ये चांगले प्रगतिशील शेतकरी म्हणून जरी तयार झाले तरी माझ्या या कार्यक्रमाचं फार मला उत्तम फळ मिळालं असं मी समजेन. असं सगळा माझा एक उद्देश आहे. नाही, खूप खूप चांगला उद्देश आहे. कारण का ह्याच गोष्टीमुळे आहे ना, जसं तुम्ही आता एक शब्द म्हणालात की मुलांनी माझ्या या लागवडीचं किती आता करताना नुकसान केलं तरी चालेल. कारण का आपण त्यांना जर आत्तापासूनच हे करू नको ते करू नको ते केलं तर त्यांच्यात ती आवड निर्माण होणार नाही. पण ह्या तुमच्या कृतीमुळे त्यांच्यात ती आवड निर्माण होते. त्यासाठी तुमचे खरंच खूप आभार आणि श्रेयाचे आभार. हा चांगला उपक्रम राबवलात आणि आम्हाला सुद्धा हे एक्सपिरियन्स करायला मिळाला. तुम्ही आलात, तुम्ही हे लोकांपर्यंत पोहोचवणार आहात, ते सगळ्यात महत्वाचं काम तुमचं आहे. कारण मी नाहीतर माझ्या शेतामध्ये ते सगळं ठेवलं असतं, माझ्या पुरतच राहिलं. पण तुम्ही लोक आलेले आहात, तुमचं नेटवर्किंग खूप चांगलं आहे. आणि आत्ताचा हा जो काळ आहे, या काळाचे लाईक तुम्ही काम उत्तम करतात. त्यामुळे तुम्ही आलात शेतामध्ये आणि सगळ्यात महत्वाचं काम तुम्ही पार पाडता. त्यामुळे सगळ्यात तुम्हाला धन्यवाद. तुम्हाला सगळ्यांना खूप धन्यवाद आहे. थँक्यू. आणि तुम्ही सुद्धा आपल्या व्हिडिओ मधून बघून सुद्धा खूप ठिकाणी ही असे महोत्सव, लावणी महोत्सव, भातशेती महोत्सव भरवले जातील हे नक्की आशा बाळगतो. धन्यवाद. आणि एक सगळ्यात अजून इंटरेस्टिंग गोष्ट घडते की लावणी करता करता आता बायका गाणी बोलायला लागली. जी आपली लावणी करता करता पारंपरिक गाणी बोलली जातात, ती गाणी बोलली जातात. तिथे आपण आता जाऊया. आदू आता फुल फॉर्म मध्ये उतरलेला आहे लावणी करायला. काय द्या मजा येते काय. आणि बायकांचं स्पीड बघून मी हैराण झालो. आत्ता 5-10 मिनिटं झाली असतील चालून आणि एवढं लावून झालं शेत. म्हणजे आता मला वाटते भारीत भारी 1 तासात 1-1.5 तासात आटपेल हे सगळं. आता ज्या महिला वर्ग आपल्या लावणी करतायत त्यांना लावणी करता करता गाणं बोलतायत. सो हे पारंपरिक गाणे आहेत काही जे लावणी करताना बोलले जातात. त्याचा मागचा हेतू एवढाच की लावणी हा उत्सव आहे आणि तो उत्सव साजरा करताना तो शांतपणे साजरा करायचा नाही आणि लावणी करताना वेळ पण जायला पाहिजे. त्यासाठी त्यांचं मनोरंजन स्वतःचं करून घेण्यासाठी, मजा करत करत लावणी करण्यासाठी ही गाणी बोलत आपण लावणी करत असतो. फायनली आता लावायला आपण पण थोडंसं लावायचं हातभार बाळगू. हे बघा, हे असं थोडंसं मूठ घेऊन असं लावलं जातं. थोडं थोडं लावलं जातं आणि याचीच आपल्याला नंतर भातशेती मिळते. आता खूप ॲक्च्युली वर्षांनी ही लागवड करतोय, म्हणजे लावणी करतोय. तेव्हा पण केली आहे लहानपणी, ती अशीच केली आहे. हे जे आपण एक एक घास आज इथे पेरतोय त्या एक एक घासानेच आपण नंतर जेवणार सुद्धा आहोत. त्याच्यामुळे हा एक पेरलेला घास आपलं पोट भरतोच पण अखंड महाराष्ट्राचं पोट भरतो. त्याच्यामुळे शेतकऱ्याला एवढं महत्त्व का दिलं जातं ह्या कारणाने. आणि हीच लावणीची आणि भातशेतीची ब्युटी आहे.
मावळय सूर्याला वर मालनी बाय तू भोजन कर मालनी बाय तू भोजन कर मानलेलाय मावला सूर्याला वर मालनी बाय तू भोजन कर मालनी बाय तू भोजन कर माल भंडारी भंडारी देवो भंडारी मायशी गोडीत दे पण गोडीत दे 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 भले भले. लावणी केल्याच्या नंतर आपल्याला हे मिळतं ते म्हणजे फरसाण, ते पण आपल्या कुठल्या तरी झाडाच्या पानामध्ये मुलं खात आहेत. काय रे मजा आली काय? हा कितवीला आहेस तू? पहिलीला? ही पहिली लावणी काय? बघ पहिली लावणी करतोयस. चला काका, चला आपल्यासोबत आता सरफरे आहेत, केळकर आहेत आणि साळुंके सर आहेत, जे आपल्याला आता मी आता त्यांच्याकडून ऐकलं, ते आता सांगत होते की आपण आता लावणी जी मी पण केली त्याच्यामध्ये करेक्ट लावणी करण्याची पद्धत काय आहे, जी कशी केली जाते ते फक्त आम्हाला एकदा एक्सप्लेन करा. नमस्कार, मी इफ्तिकार सरफरे, प्रॉपरायटर साहिल कृषी सेवा केंद्र. मी इथे श्रिया एग्रो यांच्या माध्यमातून जो आज महोत्सव घेतला, लावणी महोत्सव घेतण्यात आलेले आहे हरिहरेश्वरमध्ये, त्या निमित्ताने आज बरीच मंडळी या ठिकाणी आलेली आहे. तर मी सुद्धा या ठिकाणी आलो आणि पाहिलं की लोक छानपैकी एन्जॉय करत आहेत, काम करत आहेत. परंतु एक गोष्ट निदर्शनात आली, हे जे आव्हान आहे याला मूठ म्हणली जातो आपल्या कोकणामध्ये. हे जे रोपं असतात, ह्याच्यामध्ये आपण 2 ते 3 काड्या असे घेतो आणि लावतो. हे लावणीची पद्धत ही अशी आहे की लोक बघितली मी एवढी खोल घालतात, पण ही चुकीची पद्धत आहे. अच्छा, हे ऍक्च्युली हे घेतल्यानंतर, एवढं आव्हान घेतल्यानंतर हे ऍक्च्युली 2 इंच वर गेलं पाहिजे. ओके. याचं कारण काय आहे? कारण की ह्याला जे फुटवे येणार आहेत ते बुंद्यापासून येणार आहेत. बरोबर. ह्याला वर शेंड्यातून फुटवे येत नाही. बरोबर. जर जास्ती खोल लावले तर जेवढे लावलेले काड्या आहेत तेवढेच राहतात. हे माझ्या अनुभवातून मी शेअर करतोय. आणि 1 वर्ष असंच झालं होता. मी 1990 साली पॉवर टिलर माझा होता स्वतःचा. चिखल छान होत होती, आव्हान भरपूर होता, लोक भरपूर आव्हान चेपायचे, लावलेल्या काड्या तेवढेच राहायचे. आणि नंतर 2 वर्षांचं माझ्या लक्षात आलं की एवढी छान मशागत करत असताना देखील हे असं का होतंय. नंतर मी काय केलं, हे अशा काड्या घेऊन कामगारांना सांगितलं की फक्त वरच्यावर ठेवून द्या तुम्ही, अशा वरच्यावर ठेवून द्या. अशा वरच्यावर ठेवल्यानंतर त्याला जे भरपूर फुटवे आले आणि भरपूर उत्पादन आलं, त्यातून मी अनुभवातून मी हे लोकांना सांगतोय. अच्छा, म्हणजे त्यातून आपलं भाताचं प्रमाण सुद्धा वाढू शकतं. फुटवे भरपूर आले का लोंब्या भरपूर येतात, लोंब्या भरपूर आले तर उत्पादनच वाढतं. करेक्ट. दुप्पट नाही 4 पटीने उत्पादन वाढलेलं आहे. बरोबर. काय कमी श्रम आणि जास्ती उत्पन्न ह्याच्याकडे जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला न परवडणारी शेती ही कशी परवडू शकतो. त्याच मेहनतीमध्ये, त्याच वेळेमध्ये, त्याच उत्पादन मधून कितीतरी पटीने आपण उत्पादन जास्त घेऊ शकतो. फक्त टेक्नॉलॉजी वापरण्याचं कारण आहे. बरोबर. त्याची काळाची गरज आहे. आज आमची मुलगी तरुण मुलगी आज तिने उपक्रम जे हातामध्ये घेतलेला आहे, म्हणजे हे जे जेवढी आपण कौतुक करू तेवढं कमी आहे. आज तरुण मंडळी ह्या शेतीपासून लांब पडत असताना ही एक तरुण मुलगी आज एवढा मोठा कार्यक्रम जे घेतलाय हरिहरेश्वर मध्ये, म्हणजे हरिहरेश्वर हे पर्यटन क्षेत्र जरी असलं तरी शेती पर्यटनाकडे कसं आपल्याला याचं नाव लौकिक करता येईल त्यांनी तो कार्यक्रम हातामध्ये घेतलेला. बरोबर. धन्यवाद तुझा. आणि ती जशी तुम्ही ही छोटीशी आपल्याला भातशेती करून दाखवलीत, तसेच छोटंसं तिने जे रोपटा लावले त्यानंतर खूप आपले व्हिडिओज बघून अशा सोशली खूप वाढेल ह्याची मला चांगली खात्री आहे. सो थँक्यू सो मच. तुमचा पण अनुभव खूप छान असेल याच्याबद्दलचा. फार्मिंग आपण ज्याला म्हणतो, आता कसं आहे, आधुनिक तंत्रज्ञान आहे, म्हणजे आपण थोडं आधुनिकतेकडे पण जायला पाहिजे. बरोबर. आपण परंपरा म्हणतो, पारंपरिक जी शेती होत होती, आता थोडाफार आता काळानुरूप आता त्याच्यामध्ये काही बदल आपल्याला करायलाच पाहिजे. ऍक्सेप्टन्स आपण ज्याला म्हणतो तो आपण केलाच पाहिजे. तर त्यानुसार आताचं जे उदाहरण आहे, म्हणजे शेती कशी लावावी आणि उत्पन्न कसं वाढवावं, त्याला मॅकेनाइज्ड फार्मिंग असं म्हणतात. बरोबर. आता नवीन ते तंत्रज्ञान आपण सुद्धा आत्मसात केलं पाहिजे. आणि इथून पुढे जसं सरपरे सरांनी आता सांगितलं तसं आता बहुतेक जणांना त्याचा फायदा होऊ शकतो. नक्कीच. पहिलं श्रेयाचं अभिनंदन, कौतुक.
करावं तेवढं थोडं आहे, कारण हा फार मोठा उपक्रम. कारण जगाचा पोशिंदा आज जगला तर जग जगणार. नक्की. अन्नाशिवाय आपल्याला दुसरं काही नाहीये. बरोबर. आपल्याला अन्नाची गरज ही कायम सगळ्यांना असणार आहे आणि शेतकरी हा जगलाच पाहिजे. त्यासाठी ह्या उपक्रमाला खूप खूप आमचे धन्यवाद पण आहेत आणि अभिनंदन पण आहे. आणि असा उपक्रम हा दरवर्षी व्हावा हरिहरेश्वर येथे. आणि नुसतंच हरिहरेश्वर नाही तर सगळीकडे व्हावा. आणि सगळे शेतकरी पुन्हा एकदा आपल्या शेतीकडे यावे आणि पुन्हा सुजलाम सुफलाम आपली शेती व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तुमच्या तिघांचे खूप खूप धन्यवाद. मला लावा दोघींनी, बघू द्या कसं लावताय. शाबाश. हा लावून दाखवा आता. हा बरोबर, एवढ्या ना घ्यायच्या. आत्ताच्या आई वडील मुलांना बोलतात की मातीत जाऊ नका, बॅक्टेरिया लागेल. पोरं बघा त्याच चिखलातून पाणी काय नसतं. कोकणात बॅक्टेरिया नसतो काय रे. बघा चिलबिल गँग सगळी परत चालली आता साफ व्हायला नदीमध्ये, त्यानंतर मग जेवतील. काय अवतार केलाय हा. शेतात कल्ला करून आता सगळे जण चाललोय पोहायला नदीत. हे बघा बारकी चिल्ली बिल्ली गँग तर गेले तिथे आणि आता आम्ही पण चाललोय. जरा आता पाण्यात जरा आलोय. बापरे आत्ता झालेलो आडवागडे. आणि ही बारकी गँग बघा, ही बघा. सगळ्यांना आता जेवायला बसायचं आहे. जेवणासाठी आधी सगळे साफ होत आहेत. नदीचं पाणी क्लिअर होतं, पोरांनी सगळं मातवून टाकलंय. व्हेजवाल्यानं आहे व्हेज बिर्याणी. आणि हे बघा सगळे जण बसलेत जेवायला. आता जसं लावणी झाल्यावर शेतावरचं जेवण असतं तसंच सगळेजण जेवणार आहेत. आणि नॉनव्हेजवाल्यांना आहे भात आणि मटण, सॉरी चिकन. फायनली जेवायला बसलोय आणि हे बघा भात आणि चिकन जे आपण कोकणी पद्धतीने जेवतो लावणीला, तसंच आपलं हे आता भरपूर दिवसाने जेवणार आहे. त्याच्यामुळे या जेवायला. चला फायनली जेवण झालंय. आणि लावणी झाल्यावरती जे तेव्हाचं जेवण असायचं की शेतावरच बांधावरचं जेवण ते जेवलोय आणि त्याची टेस्ट वेगळी असते. पण हा एक्सपिरियन्स रिया तुझ्यामुळे आम्हाला करायला मिळाला. आणि हा उपक्रम पण चांगला होता की हा बघून लोक अजून उपक्रम करतील. श्रीवर्धनमध्ये होतील, रायगडमध्ये होतील, ओव्हरऑल महाराष्ट्रात होतील. आणि हे झालं सुद्धा पाहिजे कारण का लावणी इम्पॉर्टंट आहे. आणि लहान मुलांना बोलवून तू केलंस ते जास्त. मला त्यातला महत्वाचा मुद्दा हाच आहे की एवढ्या मुलांमधून पुढे जाऊन 10 तरी मुलं शेतकरी झाली ना तरी माझ्या उपक्रमाचं म्हणजे सफल झालं असं मला वाटतंय. कारण मी ऍग्रिकल्चर घेतल्यानंतर लोक बोलतात खरंच तू शेतात जातेस का. हो मी खरंच शेतात जाते. आणि मला असं वाटतं की पुढे जाऊन ही जी सगळी चिल्ली पिल्ली आहेत ना अशीच आणखीन शेतकरी व्हावी. तर याच्यामध्ये देखील आणखी लहान मुलं असतील बघणारी तर त्यांनी देखील इन्स्पिरेशन घेऊन पुढे जाऊन मस्त आधुनिक शेतकरी व्हावं. म्हणजे ह्याच्याही पुढे जाऊन ऍडव्हान्स पद्धतीने आपल्याला शेती करता येते. तर तुम्ही देखील याच्यामध्ये शेतीमध्ये उतरा. पण आपला देश हा कृषी प्रधान म्हणून ओळखला जातो, त्यामुळे ते सगळ्यात महत्वाचं आहे. तर तेही तुम्ही विचारात घ्यावं. नक्कीच. आणि याचा मोठो तोच होता या ब्लॉगचा सुद्धा की तुम्ही शेतात उतरा, भात लावा. त्याच्यामुळेच आपल्याला पुढचं सगळं पिढीचं भविष्य अवलंबून आहे. सो आतापर्यंत लाईक नसेल केलं ब्लॉगला तर लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. थँक्यू सो मच वॉचिंग दिस ब्लॉग गाईज अँड बाय बाय. हे बघा एवढं पाय खाली जाते, एवढं मध्ये मध्ये म्हणजे धावताना एखादा तोंडावरच पडेल. Wanna be paid, yeah. Every decision I made, yeah. I ain't never been afraid, nah. I'm always trying new things, yeah. That's how you grow and succeed, yeah. Man, you just gotta believe, yeah. So listen up while I proceed, yeah. Want a couple $100 grand, like, yeah. Got a couple hundred plans, like, yeah.